गाईस सकाळ आली, उठलोय आता, आंघोळ बिंघोळ करू, ब्रश बिश करू. आता दाखवतो तुम्हाला महाबळेश्वर कसं आहे मस्तपैकी. चला मग. तर गाईज आता आलो मेडिकलमध्ये औषधं न्यायची, तर चला औषधं घेऊ. तर गाईज आलोय आता महाबळेश्वराच्या मंदिरापाशी. आता आतमध्ये जाऊ, बघू मंदिर कसं आहे, कशाचं मंदिर आहे. आणि गायडन्स म्हणते तिथं 5 नद्यांचा उगम होतो. तर बघू आता 5 नद्यांचा उगम होतो का नाही. नाश्ता बिष्टा तर कार बीर पार्किंग केली मस्तपैकी. चाललोय आता मंदिराकडे जाताना हा सीन कॅप्चर केला. मोकोर लाईन होती काही का डायरेक्ट बघा किती आत्ता लाईनवर आला आपला नंबर पण लेट आला. मग काय महाराज भेटले आपल्याला. मग काय आतमध्ये गेलो. आतमध्ये मोबाईल बंद होता त्याच्यामुळे बाहेरूनच आलो. दर्शन झाले काही जात चाललोय दुसऱ्या मंदिरात. चला मग आता डायरेक्ट दुसऱ्या मंदिरात. तर गाई जात आलो. तर गाईच आता दर्शन झाले, आता चाललोय घरी. गाईच आता आलोय इको पॉइंटला महाबळेश्वरमध्ये. ते आर्थरॉइड कोण आहे तो इंग्रज बसला होता इथं, त्याच्यामुळे ते व्हायरल झालं. काय तवा इंग्रज बसला म्हणून व्हायरल. शौरू गाईच फोटोशूट करतो आता मस्त वेगळे. बघा फोन खातो आता मस्त वेगळे. आता झालंय, आता वरती जायचे. तर गाईच ऑर्थो पॉईंट होता हा. तर आता इथे फोटो बिटो काढले. आता चालले दुसऱ्या पॉईंटवर. चला मग. इथं कशाचा आवाज येतो बघा तुम्ही. चला दुसऱ्या हा हो मग ते वडून नाही म्हणून पप्पाने ऑल माउंटेन. गाईस पॉइंटवरून फोटो बिटो काढले. तो सगळ्यात मेन पॉईंट आहे ना. तर गाईच आता आलोय हॉटेलमध्ये. मस्तपैकी बसणार आता, जेवण करू आणि मग परत जाऊ फिराय. तर गाईच आता मस्तपैकी चॉकलेट शेक घेतला. त्याच्यानंतर पावभाजी आणली घरी पार्सल, मस्तपैकी खाल्ली. त्याच्यानंतर झाला मॅटर की बाबाचं दुखायला लागलं, त्याच्यामुळं डायरेक्ट घरी हरावं लागलं. मग काय डायरेक्ट अख्ख्या ट्रिपचा फचका झाला. जाऊ द्या मग काय नंतर येऊ आपण. मग काय चाललो बघा आता सूर्य मावळून कसा मस्तपैकी सीन केला. काय एक नंबर सीन झाला आता कॅप्चर. जाऊ द्या आता मस्तपैकी आलो खेडशिवापूरमध्ये. मस्तपैकी इथं बसलो, थोड्या वेळ चहा बी घेतला, लागला बोगदा. मग काय एकच नंबर बोगदा बिगदा होता. जाऊ द्या मग काय रुद्र हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ऑक्सिजन दिला. आता कंडिशन ओके. आता नाही तेव्हा आता मस्तपैकी बसलो शेजारी. ज्यूसचं दुकान होतं त्याच्यामुळं चिक्कू शेक घेतला, मस्तपैकी पेलो. आणि संध्याकाळी मस्तपैकी चिकन अंडी खाल्ली. चला मग आजचा ब्लॉग. हॅप्पी न्यू इयर. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि चला गुड नाईट. आता मस्तपैकी